बोरगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि पाण्याचे साम्राज्य. पादचारी आणि शाळकरी मुलांना होतोय मनस्ताप. पेण शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरगाव गावाला जोडणाऱ्या पेण बोरगाव रस्त्याचे रूपांतर खड्ड्यात झाले आहे. बेसुमार डोंगर उत्खनन आणि मोकळ्या जागांमध्ये केलेल्या भरावांमुळे येथील गटार आणि नाल्यांचा श्वास गुदमरतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव करून पाण्याचा निचरा होण्यासाठी मात्र वाट ठेवली नसल्याने मुसळधार अतिवृष्टीमुळे येथे पुराचा धोका निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे 2 गावांचा संपर्क तुटण्याचीही शक्यता आहे. येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामांचे मटेरियल रस्त्यातच पडलेले दिसते. रिंग रोडचे अर्धवट सोडलेल्या कामामुळेही इथे चिखल साचला जातो. तसेच जागा मालकांनी आपापल्या जागेत प्लांटिंग करून जागा विकून पैसे कमवले. मात्र नागरिकांना आणि शाळेतील मुलांना जाण्यासाठी रस्त्यावर खड्डे आणि घाणपाण्याचे साम्राज्य तसेच ठेवले आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी तर हा रस्ता धोकादायक बनला आहे. तसेच वाहनांच्या डागडुजीचा खर्चही या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना वाढत आहे. रस्त्याशेजारील जागा मालक पाणी सोडण्याकरता जागा देत नाहीत आणि रस्त्यालगत असलेल्या जागेमध्ये प्लांटिंग करून पाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्यांनी केली नसल्याने येथे पाणी साठत आहे आणि हा रस्ता वारंवार खराब होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मात्र आचारसंहितेमुळे निविदा निघण्यास विलंब होत आहे. आचारसंहिता संपल्यावर लवकरात लवकर निविदा काढून या रस्त्याचे काम सुरू केले जाईल. महामुंबईसह दीपक लोके, पेण. पहिल्याच पावसात दुर्दशा उडालेली आहे. एकदम मोक्याच्या ठिकाणी शहराच्या लगत असलेले गाव म्हणून ओळखले जाते. बरेच पर्यटक या रस्त्यावरनं जात असतात. पण आता रस्त्याची दुर्दशा बघून आपल्याला काय वाटते? नक्कीच तुम्ही म्हणताय 100% बरोबर आहे. बोरगाव रस्त्याची जर काही आपण अवस्था बघितली तर फारच बिकट झालेली आहे. येत्या पावसाळ्यात लोकांनी कसा जायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. मुळात बोरगाव हे गाव नगर परिषदेला लागून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होतोय आणि नागरीकरण होत असताना ज्या धनगण्या लोकांनी इथे ज्या प्रॉपर्टी खरेदी केल्यात त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी भरावे केलेत. मातीचे भरावे करत असताना त्यांनी जराही काळजी घेतलेली नाही. नैसर्गिक जे नाले बिले होते, जे रस्त्याच्या खालून जे ड्रेनेज आपण त्याला म्हणू, त्या मोऱ्या सगळ्या बंद केल्यात आणि त्याच्यात मातीचे भरावे केलेत. आता हे काही तलाव नाही आहे पाणी साठून राहिला. ज्यावेळेस वरती सगळा डोंगर भाग आहे, डोंगरातून पाणी जेव्हा खाली उतरतो त्यावेळेस तो त्या शेतांमध्येच येणार आहे आणि शेतात पाणी किती साठणार याला मर्यादा आहेत. मग ती सगळी शेतं भरली जात आहेत कारण ह्यांनी नैसर्गिक नाले सगळे बंद केलेत. मग तो पाणी पूर्णपणे रस्त्यावर होतोय. यांनी प्रॉपर्टी खरेदी करताना किंवा भरावे करताना याचा विचार करायला पाहिजे. किंबहुना आम्ही त्यांना बऱ्याच वेळा निदर्शनं आणून दिली, त्यांची कामं बंद केली, परंतु ही धनदानगे लोक काय, मी थोडक्यात म्हणेन त्या जुमानत नाही आम्हाला, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ही रस्त्याची अवस्था आली. 2017-18 साली हा माझ्या माहितीप्रमाणे रस्ता आमचा केटी कन्स्ट्रक्शन कंपनी जी पुण्याची होती त्यांच्यामार्फत करण्यात आला होता. जुलै 2023पर्यंत ह्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ह्या त्या कंपनीकडे होती. आता त्यांची दुरुस्ती संपली, देखभाल दुरुस्तीचं काम, आणि त्याच्यामुळे आमचे माननीय आमदार साहेब आहेत, कार्यक्षम आमदार मी त्यांना म्हणेन, त्यांनी आमच्याकडे मी म्हणेन त्या पेण तालुक्यात जेवढी कामं टाकली नाहीत एवढी कामं माझ्या गावाला दिलीत. आता याच्यातल्याही काही भागाचे वर्क ऑर्डर करण्यात आल्यात, पण आचारसंहिता आणि काही डांबरी रस्ते असल्यामुळे काही आपण त्याला काय म्हणू की करू दिले जात नाहीत काही ठराविक वेळेनंतर. त्याच्यामुळे नजीकच्या काळात आम्ही नक्कीच ही कामं करू. पण ही जी काय आता आमची अवस्था झाली आहे ते मी इकडे धनदानगे लोक आहेत यांनी जे काही भरावे केले त्याच्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. दुसरं आपण त्या लोकांवर काही ऍक्शन घेणार आहेत? त्यांना त्यांच्यापैकी काही लोकांना आजही आम्ही ग्रामपंचायतमध्ये बोलवले होते. तर तुम्ही हे काय करता आम्ही सांगितलं त्यावेळेस तुम्ही काही लोकांनी ऐकले. मी सगळ्याच धनदानगे लोकांना दोष नाही देणार. काही लोकांनी आमच्या सूचना ऐकल्या. तिथे नाही पाणी साठत, गेल्या वर्षी पाणी साठत होता. काही लोकांना मी सांगितलं का इथे असं करा, त्यांनी त्या सूचना फॉलो केल्या, तिथे नाही पाणी साठत. पण काही लोक नाही ऐकली सांगून सुद्धा, तिथे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि ज्यांनी काही करायचं आणि म्हणजे मुळात हा रस्ता कसा आहे की बोरगाव हद्द आणि पेण हद्द हा वादाचा विषय आहे. बरीचशी जाणारी लोक सगळी बोरगावची आहेत, पण हद्द मात्र पेणची येते आणि रस्ता मात्र जिल्हा परिषदेकडे आहे. अशा